मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। तर बघू शकता तुमच्यासमोर दिसत आहे तो आहे ड्रोन। तर ड्रोन आता सर्व समस्या आसान, फवारणी मारायच्या जेवढ्या समस्या होत्या तेवढ्या आसान करून टाकल्या या ड्रोननी। कारण आता लेबरची झंझट नाही, काही नाही, लेबरच्या मागं धावायचं नाही, काही नाही। ड्रोन बोलवा, दिवसाचं काम मिनिटात करून टाका। तर बघू शकता, पहिले माहिती घेऊन घेऊ आपण या ड्रोनची। तर बघा, हे अर्जुना कंपनीचं ड्रोन आहे, आपल्याकडे आलेलं आहे। तर आता तुम्ही बघू शकता संपूर्ण माहिती बघा। 6 ते 7 मिनिटांमध्ये प्रति एकर फवारणी करत असते। दीर्घकाळ जे आहे चालणारी बॅटरी बॅकअप आहे आणि 8 आणि 16 लिटरमध्ये याची जी आहे ती कॅपॅसिटी येत असते। तर याला जे आहे एक पायलट आहे चालवण्याकरिता, कंपनीकडूनच आलेला आहे। आणि ही जी बाईक बघता तुम्ही, हे पूर्ण जे सेटअप आहे हा कंपनीने दिलेला आहे। ड्रोनला ठेवण्यासाठी हा बॉक्स दिलेला आहे, त्या बॉक्सच्या बाहेरून त्यांनी ब्रँडिंग केली आहे। तो बॉक्स जे आहे तो पूर्ण लोखंडी आहे, जेणेकरून ड्रोनला कोणतीही इजा होणार नाही याची संपूर्ण काळजी त्यांनी घेतलेली आहे। बघू शकता, पाण्याची बचत, वेळेची बचत, पैशाची बचत त्यांनी संपूर्ण लिहून ठेवलं आहे। तर हे संपूर्ण अंमलात येते काय, तर आपण पूर्ण डिटेल व्हिडिओ याच्यामध्ये बघणार आहोत। खर्च किती काय, ते आपल्याला परवडते काय, हे बघू शकता। ही ड्रोनची बॅटरी आहे। आता ही ड्रोनची बॅटरी बघू शकता किती एमएचची आहे। तर बघा, 22,000 एमएचची बॅटरी आहे ड्रोनची। आपल्या मोबाईलला 5,000 7,000 एमएचची आपण बॅटरी बघितली आहे, हे बघू शकता 22,000 एमएचची बॅटरी आहे। चला आता तुम्हाला ड्रोन दाखवतो, संपूर्ण ड्रोन कसा आहे काय आहे। तर हे बघा, हे आहे आपला ड्रोन। हे बघू शकता 4 प्रोपेलर आहेत। जसं आपला छोटा ड्रोन असते ना, त्याचप्रमाणे हा मोठा ड्रोन आहे। फक्त याच्यामध्ये जे आहे ते टँक जे आहे ते वाढलेलं आहे। हे बघू शकता, हे टँकची कॅपॅसिटी 16 लिटरची कॅपॅसिटी आहे। या टँकमध्ये 16 लिटर औषध आपण टाकू शकतो। आणि 16 लिटर जेव्हा आपण औषध टाकतो, तर तुम्ही मला 16 लिटर औषध किती एकराला होणार, तर 16 लिटर औषध जेव्हा आपण फुल करतो तेव्हा 1.5 एकर क्षेत्र हे पूर्ण कवर करत असते 16 लिटरमध्ये। आता जे आहे भाऊ जे आहे त्याची बॅटरी चेंज करत आहे, कारण 1.5 एकर जेव्हा मारते, म्हणजे एक टाकी जेव्हा खाली होते तेव्हा एक बॅटरी ही बदलावी लागते। तर बघू शकता की 22,000 एमएचची बॅटरी अवघ्या 15 मिनिटांमध्ये खाली करत असते। तर किती पॉवर आहे या ड्रोनमध्ये तुम्ही बघू शकता। कारण 16 लिटर जेव्हा पाणी घेऊन उडत आहे हा, तर तेवढं लागणारच। याचं वजनसुद्धा बघू शकता अतिशय हलका आहे। जास्तीत जास्त मी सुद्धा उचलून बघितलं तर 10 ते 12 किलोच्या आसपास असेल, त्याच्यावर नाही। तर चला त्याच्यामध्ये आपण औषधी टाकू। बघा, आता औषधी टाकण्याचं काम आपण करत आहोत। तिथे जाडी वगैरे सर्व आहे, जसं आपल्या पंपला जाडी असते त्याप्रमाणेच जे आहे ते जाडी आहे तिथे। आता आमचे जे साथीदार आहेत ते त्याच्यामध्ये जे आहे ते औषध टाकत आहे। आपण सोयाबीनवर फवारणी करत आहोत, तर त्याच्यामध्ये आपण अडीचे आणि एक मायक्रोट्रेन टाकलेला आहे आणि फंगस, या 3 याचं जे आहे ते आपण कॉम्बिनेशन करून आपल्या सोयाबीन पिकावर आता स्प्रे करत आहोत। तर बघू शकता तुम्ही, आता पूर्णपणे हे फिल झालं की आपण याला जे आहे ते फ्लाय करणार आहोत। आता जे आहे थोडंफार जे आहे ते भरण्याचं काम चालू आहे, ते भरलं की चला। तर हे याचं तुम्हाला गणित सांगतो की ज्या पद्धतीने आपल्याला समजा 1.5 एकराला आता 12-13 पंप लागतात, तर 12-13 पंपला आपल्याला माहीत आहे किती औषध लागते, कारण कृषी केंद्रवाले आपल्याला माप सांगत असतात। त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे तेवढ्या प्रमाणात टाकू शकता। आता भाऊ जे आहे त्याला कोलॅबरेट करत आहे, पूर्ण जे नोजल वगैरे जे आहे ते चेक करत आहे। तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर कशा पद्धतीने भाऊ जे आहे नोजल चेक करत आहे की कोणतं नोजल बुजलेलं आहे किंवा काय आहे। कारण एकदा फ्लाय झालं तर त्याला पुन्हा खाली उतरवणे, पुन्हा उडवणे, त्याच्यापेक्षा आताच पूर्ण ट्रायल गेलं म्हणजे संपूर्ण ओकेमध्ये चालतं। तर बघू शकता त्यांनी पूर्णपणे ट्रायल केलेलं आहे, 4ही नोजल चांगल्या पद्धतीने आहे। आता जे आहे त्यांनी फ्लाय केला आहे। तर बघा, आता फ्लाय केलं, किती फास्ट पद्धतीने ते जे आहे ते फवारणी करत असतात। तुम्हाला आता संपूर्ण दाखवतो व्हिडिओमध्ये। तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने जे आहे ड्रोनच्या साहाय्याने आपण फवारणी करू शकतो। आपल्याला जे भीती असते की ड्रोनने जे आहे ते फवारणी चांगल्या पद्धतीने बसते काय, खर्च म्हणजे दवाई लागते काय, एवढ्या कमी आहे दवाईमध्ये एवढं मोठं क्षेत्र जेव्हा करतो आपण, तर तुम्ही खाली बघू शकता अक्षरशः तो 4 माणूस मला वाटते वर उडते। बघा, आता कमान तो 1.5 माणूस तरी वर आहे, तरी खाली बघू शकता तुम्ही किती हवा लागत आहे। अजूनपर्यंत नोजल चालू केलेले नाही, तर जे बघू शकता अर्ध्या अळ्या वगैरे तर अशाच गायब होतात त्याच्या हवेने। तर आणि आता त्यांनी नोजल चालू केलेलं आहे, बघू शकता सेट करत आहेत ते, आणि आता चालू केलं। तर जेवढी हवा जे खाली फेकत आहे तेवढ्या हवेच्या प्रेशरने जे आहे ते पूर्ण जे संपूर्ण जे औषध आहे
ते औषध जे आहे त्या पानावर पडत आहे. आता कंपनी रिकमेंड काय करत असते आपल्याला औषध मारायच्या वेळेस की संपूर्ण झाड ओलं झालं पाहिजे, पानाच्या खालीपर्यंत दवाई गेली पाहिजे, या पद्धतीने मारावा. पण पंपचा जेवढा प्रेशर येत नसतो आपल्या बॅटरीवाल्या पंपचा, तर हे बघू शकता याने जे आहे ते संपूर्ण खालीपर्यंत जे आहे ते औषधी जात असते. म्हणजे अळी वगैरे जे खालच्या साईडला तलाला जे अळी आता दिवसा जाऊन बसत असते, जे रात्री वर येत असते, तिलासुद्धा जे आहे चांगल्या पद्धतीने जे आहे तो डिटेक्ट करून त्याला डिटेक्ट नाही म्हणतात, पण औषध जे जाणार आणि औषधी जे आहे चांगल्या पद्धतीने त्याला लागणार, जेणेकरून संपूर्ण जे अळे वगैरे आहेत त्याला नायनाट होणार. तर त्या कारणाने तुम्ही या ड्रोनचा उपयोग करू शकता. आणि वेळेची सुद्धा बचत होते, कारण आता 1.5 एकर क्षेत्र मारायचं म्हणलं तर नाही निदान तरी एका माणसाला संपूर्ण दिवस जात असते. परंतु हा ड्रोन 1.5 एकर क्षेत्र फक्त आणि फक्त 15 मिनटात मारत असतो. 15 मिनटाच्या वर याला टाईम लागत नसते 1.5 एकर क्षेत्र मारण्याला. तर आपल्याला चांगलं आहे ना. आता समजा जर का आभाळ आलं, दुपारून पाणी दाखवून राहिलं, आपण सकाळून स्प्रे करून टाकला तर आपलं शेड्यूल ओकेमध्ये होणार. कारण आपले शेड्यूल बिघडते कशाने? टायमाने. याने जे आहे टायमाची बचत असते. आमच्याकडे जे आहे ते हे एकराप्रमाणे जे आहे याचे स्प्रे चालू आहे. तर मी आता पैसे सांगणार नाही, कारण सगळीकडे वेगवेगळं असते. मग तुम्ही म्हणाल की भाऊ आमच्याकडे तर एवढं घेते, तुमच्याकडे तेवढं घेते. तर आमच्याकडे सुद्धा हे जे आहे ते एकराप्रमाणेच आहे, तासाप्रमाणे वगैरे नाही आहे. तर एकराप्रमाणे हिशोब असते याचा. तर तुम्हाला सांगून देतो, आमच्याकडे जे आहे ते 400 रुपये एकर या पद्धतीने आमच्याकडं स्प्रे चालू आहे. तुमच्याकडे किती रुपये एकर घेतात ते सांगा, कारण आमच्याकडे अजूनपर्यंत ड्रोन जे आहे ते तेवढे प्रमाणात प्रचलित झालेले नाहीत. अजूनपर्यंत अवेअरनेस जे आहे ते शेतकऱ्यांमध्ये आलेली नाही ड्रोनबद्दल. त्यामुळे थोडं महाग आहे. दिवसेंदिवस ड्रोनची संख्या वाढेल तेव्हा आमच्याकडं सुद्धा स्वस्त होईल. तर सांगा ड्रोनची फवारणी कशी असते. तर आमचं फर्स्ट टाईम आहे. तुम्ही सांगा ज्यांनी ड्रोनची फवारणी केली आहे रिझल्ट मिळतात नाही मिळतात. मी तर तुम्हाला सांगेलच की रिझल्ट मिळाले की नाही मिळाले. तर मला तरी माणसाच्या हक्काने मला बरं वाटलं. टाईम वाचते, वेळ वाचते, चांगल्या पद्धतीने फवारणीसुद्धा दिसत आहे. आता पाहू कसं होते काय होते. तर पण तुम्ही ड्रोनचा उपयोग करून टायमाची बचत करू शकता. लेबरचा सुद्धा तुम्हाला काही त्रास होतो, त्याप्रमाणे सारख्या प्रमाणात दवाई मारत असते. तर अशाच व्हिडिओसाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा.